नमस्कार मित्रांनो, कशा आहेत तुम्ही? बरे आहेत ना? आजची रेसिपी आहे, मी आज बनवणार आहे गुलाबजामुन। मी पॅकेट आणलंय, मार्केटमध्ये भेटते। मी पॅकेट घेऊन आले आणि 4 इलायची घेतले, अर्धा किलो साखर घेतले, अर्धा ग्लास दूध घेतले, एक टोप घेतले आणि एक तांब्यावरून पाणी घेतले। आता आपण त्याची चाशणी बनवूया। टोप ठेवलाय गॅसवरती। आता त्याच्यामध्ये एक तांब्यावरून पाणी घेतलेलं तो टाकू आणि त्याला उकळ आल्याच्या नंतर आपण इलायची टाकू। आपल्या आता पाण्याला उकळ आलाय, आता आपण साखर टाकून घेऊ पहिला आणि त्याच्यानंतर ही इलायची पण टाकू, थोडा मिक्स करू आणि त्याला उकळ येईपर्यंत त्याची वाट बघू। तिथपर्यंत आपले हे बनवले गुलाबजामुन आहे ना, त्याचा आपण आता पीठ मळून घेऊ। चला आपण आता पीठ मळायला हे करू, सुरुवात करू। तुम्ही चम्मचने पण मिक्स करू शकाल, पण मी हातानेच करते। जसं आपल्याला लागेल तसं दूध यूज करायचं। आता पूर्ण मिक्स झाल्याच्या नंतर भेटते। असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, असं पूर्ण गोलासारखं बनवायचं त्याचं। आता आपलं पीठ गुलाबजामुन बनवायसाठी रेडी आहे। चला आपण आता गोले बनवूया गुलाबजामुन। छोटे छोटे बनवायचे। असे बनवायचे, आपल्याला आवडतील तसे बनवायचे, छोटे मोठे, पण मी मीडियम साइज बनवते। चला आता आपण सगळे बनवल्याचे नंतर भेटू। हे बघा, एवढे झालेत आमचे गुलाबजामुन, पूर्ण झाले। आता चला आपण फ्राय करायला जाऊ। चला आपण आता आपली चाशणी पण झाले रेडी, त्याला खाली उतरवून गॅस बंद करून खाली उतरवून घेऊया। त्याच्यानंतर हे फ्राय करू। चला आपण आता तेल गरम करायला ठेवूया, गॅस पेटवू। तेलाची कढई ठेवूया, थोडं तेल गरम करून घेऊ, त्याच्यानंतर आपण फ्राय करू। चला तिथपर्यंत नंतर भेटूया। चला आपण आता बघूया तेल गरम झालंय का नाही, छोटा तुकडा टाकून बघूया। आपलं तेल गरम झालंय, आता आपण फ्राय करायला टाकूया गुलाबजामुन। तसे टाकले तर ते हलवायचे नाही लगेच, नाहीतर ते फुटतात। हलक्या हाताने एकदम फ्राय करून घ्यायचे। मी कसं तेल जास्तच घेतलंय, त्याच्यामुळे फ्राय करायला एकदम सगळ्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करूया। एकसारखा कलर आला पाहिजे।
सगळ्याला एकसारखा कलर आला पाहिजे. एकदम हलक्या हाताने करायचं, नाहीतर ते लगेच फुटतात. हलका हलका कलर यायला सुरुवात झाली. आपल्याला अजून थोडा गोल्डन करायचा. हे बघा, असे असे फ्राय करायचे. आता आपले रेडी आहे. आता आपले पूर्ण रेडी आहे. आता आपली जी चाशणी बनवलेली ना त्याच्यामध्ये टाकून देऊया. तसंच आपण आता हे पण फ्राय, तसंच जसे हे केले तसेच हे पण फ्राय करू. त्याच्यानंतरच मी भेटते. झाले आपले आता सगळे फ्राय करून. गॅस बंद करून आणि हे पण याच्यामध्ये टाकून देऊ. पूर्ण हे करून मिक्स करून आणि याला असंच झाकून ठेवू आणि 2 घंट्याच्या नंतर भेटूया. आता आपले 2 तासानंतर गुलाबजामुन रेडी आहेत. आता आपण नवऱ्याला खायला देऊ. बघूया कसं टेस्ट आहे. आज माझ्या बायकोने गुलाबजामुन बनवले. टेस्ट करून सांगू. चांगले आहेत. आपण थोडं बायकोला पण खिलूया. तिने बनवलंय, तिला पण जरा टेस्ट करूया. कसं लागलं जरा सांगते. मस्त झालंय. तुम्ही पण एकदा करून बघा. तुम्हाला पण आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. चल बाय.